हॅलो नमस्कार मित्रांनो, WRD भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो, जलसंपदा विभाग भरतीची जी निवड यादी आहे याच्याविषयी मित्रांनो आजचा व्हिडिओ होणार आहे की त्याविषयी काय नवीन अपडेट समोर आलेले आहे, तुमची निवड यादी कधीपर्यंत जाहीर होऊ शकते याविषयी मित्रांनो आपला हा आजचा व्हिडिओ होणार आहे। जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। WRD भरती म्हणजे जलसंपदा विभाग भरती रिलेटेड सर्व अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन सुद्धा ऑल वरती प्रेस करा। तर बघा मित्रांनो तुम्हाला टेक्स्ट बुकच्या मॉक टेस्ट विषयी माहितीच असेलच, खूप चांगली आणि स्टँडर्ड मॉक टेस्ट यांची असते। जर तुम्हाला बाय करायचे आहे तर कूपन कोड मध्ये ANI10 टाइप करा, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा ऑफ मिळेल। सर्व एक्झामचे तुम्ही मॉक टेस्ट लावू शकता, जसे की महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, कारागृह, जलसंपदा, जिल्हा न्यायालय, रेल्वे, MPSC अशा सर्व एक्झामची तुम्ही मॉक टेस्ट लावू शकता। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटेल, सर्व लिंक तिथून चेक करा आणि ANI10 हा कूपन कोड यूज करा आणि बाय करा। सिलेक्शन पाओ, फुल रिफंड ले जाओ। तर बघा मित्रांनो, आता WRD भरती रिलेटेड काय नवीन अपडेट आलेली आहे ती तुमच्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो। तर रोहित पवार यांनी कालच एक ट्विट केलेलं आहे, तर ते ट्विट काय आहे ते समजून घ्या। तर बघा मित्रांनो, डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 मध्ये झालेल्या जलसंपदा विभागाच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेतील निवड यादी अद्याप ही जाहीर झालेली नाहीये। महसूल विभागाने आचारसंहितेमध्ये तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली असताना देखील जलसंपदा विभागातील काही अधिकारी आचारसंहितेचे कारण देत असल्याचे समोर येत आहे। वास्तविक पाहता आचारसंहितेदरम्यान नियुक्त्या देण्यावर मर्यादा असल्या तरी निकाल लावण्यावर नाही। त्यामुळे जलसंपदा विभागाने निवड यादी जाहीर करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना तात्काळ दिलासा द्यावा व विद्यार्थ्यांची फरफट थांबवावी ही विनंती। तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता, रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांसाठी एक ट्विट केलेलं आहे की जलसंपदा विभागाची जी निवड यादी आहे ती अजूनपर्यंत जाहीर झालेली नाहीये, तर ती निवड यादी लवकरात लवकर जाहीर करावी असं सरकारला त्यांनी विनंती केलेली आहे। नियुक्ती आचारसंहितेमध्ये देता येत नाहीये, परंतु मित्रांनो निकाल लावता येतो आचारसंहिता जरी चालू असली तरी, त्यांचं असं मत आहे मित्रांनो। अशाच मित्रांनो WRD भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। थँक्यू सो मच, धन्यवाद।